तर पुण्यातून एक खळबळजनक अशी बातमी समोर येते। ही बातमी आहे म्यानमारच्या एका रोहिंग्याची। म्यानमारमधल्या या रोहिंग्यानं चक्क पुण्यात स्वतःचं घर बांधून संसार थाटला होता। मुजम्मिल खान असं या रोहिंग्याचं नाव आहे। या रोहिंग्यानं फक्त 500 रुपये मोजून भिवंडीतून आधार कार्ड काढलं आणि त्यानंतर मग देहू रोडमध्ये त्याने 80,000मध्ये 600 चौरस फूट जागा विकत घेतली आणि बायकोसह संसार थाटला। बनावट कागदपत्र बनवून त्याने ही जागा घेतल्याचं आता उघड झालंय। मुजम्मिल आणि त्याच्या कुटुंबियांना जामिनावरती आता सोडण्यात आलंय। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे। थेट जाऊयात। बांगलादेशातून घुसखोरी करून या भारतामध्ये काही लोक आले आणि त्यांनी ते आल्यानंतर थेट त्यांनी देहू रोड गाठलं। या देहू रोडचे आपण बघसान या इंदिरानगर मधील या चाळीमध्ये हे ते राहत होते। इथे जे घर आहे हे जे घर आहे ते चंद्रभागा कांबळे या महिलेचं आहे। त्यांनी ते 80,000मध्ये ते विकत घेतलं आणि इथे तो वास्तव्यात राहिला। मात्र हे होत असताना तो इथे सुपारीचा व्यवसाय करत होता आणि इथल्या कुठल्याही नागरिकांना माहिती नाही की हा बांगलादेशला माणूस आहे। काही दिवसापूर्वी तो मुंबईला भिवंडीला गेला। भिवंडीला गेल्यानंतर एका एजंट कडून त्यांनी आधार कार्ड बनवलं। आधार कार्ड बनवल्यानंतर तो इथे वास्तव्यात राहत होता। तो त्याची बायको आणि 2 मुलं असे एकंदरीत हा परिवार याच रूम मध्ये राहत होता। आणि इथे राहत असताना ज्यावेळेस इथल्या पोलिसांना ज्यावेळेस कळलं की इथे बांगलादेशी जे लोक राहतात त्याच्यानंतर त्यांनी इथे कारवाई केली। दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ।